करून दिली एका त्रयस्थ व्यक्तिनी कि ये साहिर साहब है, साहिर लुधियानवी नाम से जाने जाते हैं और आजकल बम्बई में फिल्म इंडस्ट्री में बड़ी चलती है, इनके बहुत बड़े शायर हैं. आणि साहिरला सांगितलं ये है अमृता प्रीतम जी, हिंदी साहित्य की बडी लेखिका आहे. दोघांनी एकांच्याकडे बघितलं आणि दोघांनाही असं वाटलं नजरेतनं की अरे आम्ही इतके लांब गेलो आहोत का की आमची त्रयस्थ माणसांनी कोणी ओळख करून द्यावी. आणि या ओळखीतनं त्याच वेळेला कोणीतरी त्याला सांगितलं साहिरला की साहिर साहब आप इस पर आज ये महफिल में आपने एक कलाम सुनाई है, अपनी शायरी सुनाई है. ती कोणती ऐकवली ते आपण काही वेळानंतर बघणारच आहोत. आपण एका वेगळ्या गाण्याकडे आत्ता आपण जाणार आहोत. मेरी रातों की मुकद्दर में सहर है की नाही असं साहिर सारखं म्हणत राहिला. भीती होती त्याच्या आयुष्यामध्ये की अरे ही रात्र माझी कधी संपणार की नाही. ती नाही संपली, परंतु एक आशावाद देखील होता. आणि जो सांगतोय सारखं पॉझिटिव्हनेस जो होता साहिरजवळ तो अप्रतिम होता. एकामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये साहिरनं अजिबात धीर सोडला नाही. अनेक वेळेला दिलासा दिला, स्वतःला तर दिला, स्वतःच्या मनाला दिला, आपल्यालाही दिला आणि तो स्वतःवर आलेल्या संकटांच्यामुळे दिला. पण त्यानं आशावाद कधी सोडला नाही. त्याला खात्री होती की संकट आज आहेत, आजच्या दिवस आहेत, उद्या नक्कीच जातील, उद्या नक्कीच ही संकट असणार नाही आहेत. आणि म्हणून तो म्हणला रात जितनी भी संगीन होगी सुबह उतनी ही रंगीन होगी. असा पॉझिटिव्ह अप्रोच हा साहिरचा होता. सोने की चिडिया चित्रपट. पुन्हा एकदा संगीतकार ओ.पी. नय्यरच आहेत. रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं अप्रतिम असं हे गीत. रात भर का है मेहमा अंधेरा. मौत कभी भी मिल सकती है लेकिन जीवन कल न मिलेगा. मरने वाले सोच समझ ले तो ये पल न मिलेगा. रात भर का है मेहमा अंधेरा किसके रोके रुका है सवेरा. रात भर का है अंधेरा किसके रोके रुका है सवेरा. रात भर का है मेहमा अंधेरा. रात जितनी भी संगीन होगी सुबह उतनी ही रंगीन होगी. रात जितनी भी संगीन होगी सुबह उतनी ही रंगीन होगी. गम ना कर गर है बादल घनेरा किसके रोके रुका है सवेरा. रात भर का है मेहमा अंधेरा. लब पे शिकवा नाला अश्क पी ले जिस तरह भी हो कुछ देर जी ले. लब पे शिकवा नाला अश्क पी ले जिस तरह भी हो कुछ देर जी ले. अब उखड़ने को है गम का डेरा किसके रोके रुका है सवेरा. रात भर का है मेहमा अंधेरा.
कोई मिलके तदबीर सोचे, सुख के सपनों की ताबीर सोचे। कोई मिलके तदबीर सोचे, जो तेरा है वो ही गम है मेरा, किसके रोके रुका है सवेरा। रात भर का है मेहमान अंधेरा, किसके रोके रुका है सवेरा। आणि हाच आशावाद पुढेही साहिरचा पुढच्याही गाण्यातनं आपल्याला दिसतोय. काय म्हणतोय साहिर? माना के अभी तेरे मेरे अरमानों की कीमत कुछ भी नहीं, मिट्टी का भी है कुछ मोल मगर इंसानों की कीमत कुछ भी नहीं। इंसानों की इज्जत जब झूठे सिक्कों में ना तोली जाएगी, वो सुबह कभी तो आएगी. याही पुढे त्याच्याविषयी अनिल बोलणारच आहे. परंतु साहिर हा काय विजन असलेला माणूस आणि कवी होता बघा. पुढच्या म्हणजे वो सुबह कभी तो आएगी तर अप्रतिम कितीतरी अंतरे आहेत त्या गाण्याचे. त्यातले काही आम्ही वेळेअभावी आज आपल्याला दाखवू शकणार नाही आहोत. परंतु पुढच्या एका त्याचा जो सिक्वेल ज्याला म्हणू त्याच्यामध्ये साहिरने असं म्हटलं आहे, वो सुबह हमी से आएगी. काय आशावाद बघा. वो सुबह हमी से आएगी जब धरती करवट बदलेगी, जब कैदी कैद न छूटेंगे, जब पाप घरौंदे फूटेंगे, जब जुल्म ये बंधन टूटेंगे, उस सुबह को हम ही लाएंगे. वो सुबह हमी से आएंगी. मनहूस समाजी ढांचों में जब जुल्म न पाले जाएंगे, जब हाथ न काटे जाएंगे, जब सर न उछाले जाएंगे, जेलों के बिना जब दुनिया की सरकार चलाई जाएगी, वो सुबह हमी से आएगी, वो सुबह हमी से आएगी. दरम्यान वो सुबह कभी तो आएगी या गाण्याविषयी अनिल. या कवितेचं वर्णन एका वाक्यात करता येईल. सामाजिक जाणीवेतून आलेलं हळुवार स्वप्नरंजन. सामाजिक जाणीवेतून आलेलं हळुवार स्वप्नरंजन, पण कुठेही प्रचारी थाट नाही, आक्रमकता नाही. किती साधे शब्द आहेत. इन काली सदियों केसर से जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी. पण पुढच्या आणखीन जास्त कडव्यांमध्ये एक उदात्ततावाद आहे. त्याच्यात तो काय म्हणतो, मजबूर बुढ़ापा जब सुनी राहों की धूल न भाकेगा, मासूम लड़कपन जब गंदी गलियों में भीख न मांगेगा, हक मांगने वालों को जिस दिन सूली न दिखाई जाएगी, वो सुबह कभी तो आएगी. आणि शेवटच्या अंतऱ्यात शेवटची ओळ अतिशय समर्पक आहे. ये नर्क से भी गंदी दुनिया जब स्वर्ग बनाई जाएगी, वो सुबह कभी तो आएगी. आणि या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की गाणं ज्यांनी संगीतबद्ध केले ते खाई आमटी सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. की साहिरचा असा आग्रह होता की कादंबरी ज्यांनी वाचलेली असेल ही पनिशमेंट अँड क्राईम त्यांनीच या चित्रपटाला संगीत द्यावं. पंचायत झाली राज कपूरची. शंकर जयकिशनला सांगायचं नाही म्हणून दूर करायचं, हे केवढा मोठा गहन प्रश्न राज कपूरपुढे होता. परंतु राज कपूर देखील तितकाच प्रचंड विजन असलेला
हॅलो, ओके, ठीक आहे सगळं ओके. तेव्हा राज कपूरने साहिरचं हे म्हणणं मान्य केलं आणि खय्याम यांना संगीत द्यायला लावलं. खय्यामनी या साहिरच्या शब्दांना मला वाटतं आणि 7 चालींमध्ये बांधलं ना, एकूण 7 चाली या गाण्याला साहिरच्या शब्दांना खय्यामने दिलेल्या आहेत. 7ही चाली राज कपूरला आवडल्या. अर्थात जी अंतिमतः घेतलेली आहे ती आपण बघणार आहोत. आणि सुरुवातीला खय्याम स्वतः संगीतकार यांनीच याचा एक अंतरा त्यांच्या शब्दांमध्ये म्हटलेला आहे, तोही आपण ऐकणार आहोत. आणि पाठोपाठ हे गाणं वो सुबह कभी तो आएगी. वो सुबह कभी तो आएगी इन काली सदियों के सर से, जब रात का अंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी. वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. इन काली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. सुबह की खातिर जुग जुग से हम सब मर मर कर जीते हैं. जिस सुबह के अमृत की धुन में हम जहर के प्याले पीते हैं. प्यासी रूहों पर एक दिन तो करम फरमाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. अभी तेरे मेरे अरमानों की कीमत कुछ भी नहीं. मिट्टी का भी है कुछ मोल, मगर इंसानों की कीमत कुछ भी नहीं. इंसानों की इज्जत जब सिक्कों में ना तोली जाएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी. नाही ठीक आहे, आशा भोसलेचं त्याच्यामध्ये हे कडवं होतं. हरकत नाही, असू दे, काही हरकत नाही. मी जी कहाणी मागाशी सांगितली, दोघांची ओळख वगैरे करून दिली आणि त्यावेळेला साहिर साहेबांना विनंती केली की साहिर साहेब इस पर आप कुछ लिखिए.
साहिरचं वेगळेपण एका गोष्टीमध्ये होतं की साहिरच्या ज्या कविता आहेत ना त्या चाली लावून चित्रपटांमध्ये आल्या. मी मगाशी सांगितलं सिच्युएशनवर कधी साहिर लिहायला तयार नसायचा आणि अशीच काही गीतं की ज्या त्याच्या डायरीतल्या कविता होत्या त्या चित्रपटामध्ये आल्या. आता जे गाणं आपण बघणार आहोत ते देखील साहिरनं अजिबात सिनेमासाठी लिहिलेलं नव्हतं, पण ते गायलं गेल्यावर त्या मनस्थितीतनं जाणाऱ्या अनेकांच्या हृदयामध्ये ते जाऊन भिडलं. काय लिहिलं साहिरनी त्याच्या त्या कवितेमध्ये? वो अफसाना जिसे साहिरने असं लिहिलं, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा. श्रोते, काय किती अप्रतिम विचार साहिरने याच्यामध्ये मांडलेले आहेत. आपण दुःख आपल्या सगळ्यांनाच येतात, संकट आपल्या प्रत्येकालाच येतात, अपयश आपल्या प्रत्येकाच्याच पदरात कधी ना कधी पडतं, त्याला आपण सामोरं जातच असतो. परंतु त्या अपयशाला, त्या दुःखाला, त्या संकटांना आपण किती कवटाळून बसायचं हा खरा प्रश्न आहे. एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली ना तर किती दिवस आपण त्याचा शोक करत राहायचा. जाऊ द्या, नाही ना मिळाली, माझ्या नशिबामध्ये ती नव्हती, मी प्रयत्न केले परंतु मला ती मिळू शकली नाही. ठीक आहे, पण मी त्याच्यापासून खचून जाणार नाही, मी हरणार नाही, मी या जीवनाकडे पाठ फिरवणार नाही, परंतु त्याला एक वेगळा काहीतरी मोड देईन, त्याला वेगळा मार्ग मी आक्रमीन, त्याच्यासाठी वेगळ्या मार्गांवर मी पावलं टाकीन. असा एक अतिशय सुंदर अशा आशावाद साहिरनी या गुमराहमधल्या चित्रपटामध्ये मांडलेला आहे. आणि गुमराहची जर तुम्ही संपूर्ण कहाणी जर बघितलीत तर जो प्रसंग मी सांगितला अमृता प्रीतम साहिरचा ओळख होण्याचा, तोच प्रसंग गुमराहमध्ये जसाच्या तसा आलेला आहे. अशोक कुमार, सुनील दत्त आणि मीना कुमारी हे सगळेजण बसलेले असतात. अशोक कुमार मीना कुमारीला सुनील दत्तची ओळख करून देतो, सुनील दत्तला मीना कुमारीची ओळख करून देतो. ह्या सगळ्या गोष्टी, मीना कुमारी नाही, माला सिन्हाची ओळख करून देतो, माफ करा. तर ह्या आणि माला सिन्हा आणि सुनील दत्त एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात. अशोक कुमारला ती गोष्ट फार नंतर कळते आणि कळल्यानंतर देखील तो कळली असं दाखवत नाही. परंतु हाच प्रसंग आहे, हाच जो मुंबईच्या एका सभेमध्ये घडला, एका पार्टीमध्ये घडला, तोच प्रसंग जसाच्या तसा गुन्हामध्ये आलेला आहे. आणि हे गीत साहिरनं जे त्यावेळेला लिहिलं ते या चित्रपटामध्ये घातलेलं आहे. त्या गीताविषयी अनिल बोलेल आणि आपण नंतर ते गीत बघणार आहोत. तर त्या गीतापूर्वी साहिरच्या आवाजामध्ये याच गाण्याच्या काही ओळी आपण ऐकणार आहोत. बोल ना. या गाण्यात एक विचार चांगला मांडला आहे, तो आता हतबलतेतनं आला आहे, अगतिकतेतनं आला आहे. तारुफ रोग हो जाए तो उसको भूलना बेहतर. तारुफ म्हणजे परिचय, आपण म्हणतो अतिपरिचयात अवज्ञा. तारुफ रोग हो जाए तो उसको भूलना बेहतर. तालुक, तालुक म्हणजे रिलेशनशिप. तालुक बोझ बन जाए तो उसको छोडना अच्छा. रिलेशनशिप जेव्हा ओझं वाटायला लागते तेव्हा ती थांबवलेलीच बरी. पाहूया. चलो एक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों, न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिल नवाजी की, न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरों से, न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाए मेरी बातों में, न जाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज नजरों से. अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिल नवाजी की, न तुम मेरी तरफ देखो
काश का राज नजरों से चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेश कदम से, मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पर आए हैं। मेरे हमराह भी रुसवाइयां हैं मेरे माजी की, मेरे हमराह भी रुसवाइयां हैं मेरे माजी की। तुम्हारे साथ भी गुजरी हुई रातों के साए हैं, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। तारुफ रोग हो जाए तो उसको भूलना बेहतर, ताल्लुक बोझ बन जाए तो उसको तोड़ना अच्छा। वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा। चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार। अप्रतिम गाणे श्रोते हो, फार फार वेगळा विचार साहिरनं या गाण्यामध्ये मांडलेला आहे. माझं आणि अनिलचे नेहमी अनेक वेळेला एकमत होत नाही की कोणती गाणी आजच्या कार्यक्रमामध्ये दाखवायची. प्रत्येक वेळेला मी म्हटलं तसं फार प्रश्न निर्माण होतात आमच्या मनामध्ये आणि आम्ही अनेक वेळेला आमचं मन तृप्तच होत नाही. कधीही कुठलाही साहिरचा कार्यक्रम ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला एक अतृप्त मनाने आम्ही कार्यक्रमाच्या सांगतेकडे नेहमी जात असतो. हे गाणं घ्यायचं का, ते गाणं घ्यायचं का, हे नको ते नको, असं सतत सारखी चर्चा चालू होते. आमच्या या चर्चेमध्ये माझी पत्नी कुंदा, अनिलची पत्नी आशा सहभागी होतात. साहिरवर त्या दोघींचंही प्रचंड प्रेम आहे. इतकं प्रेम आहे की कॉम्प्युटरची अजिबात माहिती नसतानासुद्धा केवळ साहिरच्या प्रेमापोटी माझ्या पत्नी कुंदानं लॅपटॉप शिकून घेतला सगळा की मी साहिर आज ऑपरेट करणार त्या तिथनं. आणि आशा तर काय प्रत्येक वेळेला इनपुट सगळे तिचे आहे. तिचाही अनिल इतकाच प्रचंड अभ्यासही या सुवर्णकाळाचा. तीही सतत आम्हाला सारखे सल्ले देत असते आणि विशेष म्हणजे दोघंही आम्ही बायकांचे सल्ले ऐकतो. हे जरा वेगळं काहीतरी सांगायला लागतं आहे आजच्या जमान्यामध्ये. पण प्रत्येक वेळेला हा आमच्यापुढे प्रश्न येतो आणि मग मीटिंग होते आमची. आणि मीटिंगची फार सुंदर व्याख्या इंग्रजीमध्ये केलेली आहे. मीटिंग म्हणजे काय, टू कम टुगेदर टू पोस्टपोन द डिसिजन्स. काहीच नाही, निर्णयच होत नाही. अरे बापरे नको, साहिरचं हे नको, वो हे नको, हम दोनों मधला अहो अभिनय जाओ छोडकर दाखवा हो तुम्ही. कुंदा म्हणते, आशा म्हणते अहो अभिनय जाओ छोडकर फार वेळा दाखवलं आहे हो. आता जहाँ में ऐसा कोण हे दाखवानं. तुम्ही नेहमी मैं जिंदगी का दाखवता, अमुक दाखवता, तमुक दाखवा. अहो पाव छोलेने तो दाखवा. ज्याला साहिरला
फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं ते ताजमहलमधलं जो वादा किया होतं दाखवा, मी म्हणतो नाही नाही असं नाही, हे दाखवू आता ते दाखवू वगैरे वगैरे, अशी सतत सारखी चर्चा आमची सुरू होती आणि त्या चर्चेला अंत नसतो आणि तो कधीही असणार नाही. कारण साहिरचं एवढी अमाप त्यांनी गाणी अप्रतिम लिहून ठेवलेली आहेत की लातूरचा आदरा तिथे आम्ही कालपासून बघतोय. मला तर असं वाटलं की लातूरमध्ये 3 दिवस थांबावं आणि सलग 3 दिवस साहिर करावा. तयारी आहे आमची त्याला. इतकी गाणी साहिरची आज आमच्याजवळ आमच्या या लॅपटॉपमध्ये आम्ही अतिशय कष्टाने अशी मिळवलेली आहेत. असो, पुढच्या गाण्याकडे वळूयात. साहिर हा मुळात उर्दू कवी. उर्दूवर अर्थातच प्रचंड शायरीतेचा हा विषय नाही आहे आजचा आपला, परंतु मुळात उर्दूवर प्रभुत्व असल्यामुळे पंजाबी भाषेवरही साहिरचं फार मोठं प्रभुत्व होतं. परंतु साहिरने अशा काही चित्रपटांसाठी उत्तम हिंदीतली गाणी लिहिलेली आहेत ना की आश्चर्याने तोंडात बोट घालावं इतका साहिरनं हिंदीचा अभ्यास कुठे केला होता मला माहिती नाही. आणि केवळ हिंदीचा अभ्यास साहिरनं केलेला नव्हता, तर भारतीय तत्त्वज्ञानाचा देखील साहिरने अत्यंत खोलात जाऊन विचार केलेला होता. आपण गाईड सिनेमाच्या बाबतीमध्ये म्हणतो की विजय आनंदनं काय फिलॉसॉफी आपली भारताची त्याचा अभ्यास केला, 1.5 वर्ष अभ्यास केला आणि मग कुठे गाईड सिनेमाच्या निर्मितीला प्रारंभ झाला. न सुख है न दुःख है न दुनिया न दीन न भगवान न मैं सिर्फ, हा सिर्फ मैं कुठून आणला. विजयानंदनं फार मोठा अभ्यास केला. तसाच अभ्यास साहिरनं देखील केला आणि त्याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे चित्रलेखामधली गाणी. काय अप्रतिम असं त्यांनी लिहिलेलं आहे. मन रे तू काहे ना धीर धरे. आणि हे मन आहे ना श्रोते हो, काय या मनाचा थांगपत्ता कधी कोणाला लागला आहे? कोणालाही लागला. बहिणाबाईंना देखील लागला नाही. बहिणाबाईंनी तर अनेक उपमा या मनाला दिलेल्या आहेत. कुठं कुठं मन जातं, कुठं कुठं होतं, आत्ता कुठं गेलं. आणि आपल्याला देखील आपल्याही मनाचा थांगपत्ता अजून लागलेला नाही. पण साहिरनं काय अप्रतिम त्याच्यावर विचार केलेला आहे. बघूयात हे साहिरचे अप्रतिम शब्द. अनिल त्यातल्या 1-2 ओळी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवेल. अनिल, ही एक समजावणी आहे स्वतःलाच. कारण पहिल्या कडव्यात त्यांनी सांगितलं आहे, इस जीवन की चढ़ती ढलती धूप को किसने बांधा, रंग पे किसने पहरे डाले, रूप को किसने बांधा, काहे ये जतन करे, ओ निर्मोही मोहन जाने. तू निर्मोही बन, कारण ज्या मोहाचा माहीतच नाही आहेत मोहाचं काय क्षण येते, त्यापेक्षा ओ निर्मोही मोहन जाने जिनका मोह करे. अगदी बरोबर आहे. म्हणजे किस्सा काय घडला तुम्हाला सांगतो. आपल्यामधले एक अतिशय साहिरचे रसिक आहे, साहिरीची आमच्यासारखी त्यांची पण गाणी पाठ आहेत. ते म्हणाले का हो देशमुख, वो निरमोही मोह न जाने म्हणजे काय? आम्ही म्हटलं आम्ही 4जण विचारत पडलो. डॉक्टर जगतापा म्हटले होते शांतपणे जेवा आणि जरा झोप काढा. नाही हो आम्हाला जमलं ते. म्हटलं अरे साहिरने काय शब्द लिहिलेत बरं, वो निरमोही मोह न जाने. मग आम्ही म्हटलं की निर्मोही तो आहे ज्याला मोह ह्या शब्दाचा सुद्धा त्याला माहिती नाही आहे. मोह म्हणजे काय हे तर पुढची गोष्ट राहिली. त्यांच्या चौकटीमध्ये, त्यांच्या संकल्पनेमध्ये मोह हा शब्दच नाही आहे, तो निर्मोही आहे. त्यामुळे हे सगळे विचार साहिरने याच्यामध्ये मांडलेले आहेत. आणि हे गाणं आपल्याला दाखवताना पुन्हा एकदा आणखी वेगळ्या गाण्याची नक्कीच आम्हाला आठवण होते. ते आम्ही आलटून पालटून कार्यक्रमामध्ये दाखवत असतो. ते गाणं आहे संसार से भागे फिरते हो. पण ते आम्ही आलटून पालटून दाखवतो या कार्यक्रमात. कारण त्याच्यातलंही तत्वज्ञान असं आहे, ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो, अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे. वा, क्या बात पण आहे. आज आपण ते पाहणार नाही. पण या गाण्यातला म्हणजे आम्हाला आज हे गाणं ऐकताना एक गोष्ट शाश्वत सत्य साहिरने आपल्यापुढे मांडलेलं आहे. आणि त्याच्या शब्दांमध्ये काय बघा, आपण एकदम अंतर्मुख होतो. कोई ना संग मरे, काय अबाधित सत्य होय आणि त्रिकालाबाधित ह्याच्यामध्ये काय फरक होणार आहे. जन पळभर म्हणत तिला हाय आहे असं भारत आंबे सांगून गेले. मरणारे मरतात, त्यांच्याबरोबर नाही कोणी जाऊ शकत. आपल्याला दुःख होतं, ते काही काळ असतं. कोई ना संग मरे. बघूयात, मन रे तू काहे ना धीर धरे.